आणि याच पावसाचा परिणाम सध्या मुंबईतल्या रेल्वे वाहतुकीवर देखील होतोय। पावसामुळे तिन्ही मार्गावरची वाहतूक सध्या उशिराने होतीये। सीएसएमटी कडून कल्याणच्या दिशेने येणारी वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने, तर कल्याणहून सीएसएमटी कडे येणारी वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिराने आहे। तर विरारकडून चर्चगेटकडे येणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिट या उशिराने धावत आहेत। पावसाचा परिणाम हा रेल्वे गाड्यांवर देखील होताना पाहायला मिळतोय। मुंबईच्या अनेक भागांमध्ये सध्या पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक देखील संथ गतीने सुरू आहे। काही ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। तर पावसामुळे लोकलच्या तिन्ही मार्गावरची वाहतूक ही जवळपास 10 ते 15 मिनिटं 20 ते 25 मिनिटं उशिराने होते आहे। त्यामुळे आता ऑफिसेस सुटण्याच्या वेळेला नोकरदार वर्गाला मात्र कदाचित उशिरा घरी पोहोचावं लागू शकतं। अपडेट जाणून घेऊयात, अक्षय भाटकर आपल्यासोबत आहे। अक्षय, रेल्वे वाहतुकीची काय परिस्थिती? दीपक, प्रचंड पाऊस पडतोय आणि या प्रचंड पाऊस पडत असताना आपल्याला माहिती आहे की आपोआप रेल्वेची वाहतूक जी आहे ती उशिराने होत असते। अनेक वेळा गाड्या कॅन्सल होत असतात कारण की वेग मंदावतो लोकलचा आणि कमी वेगामध्ये गाड्या चालवाव्या लागतात। आज देखील तीच परिस्थिती आहे। अगदी सकाळपासून मुंबईमध्ये, मुंबईच्या आसपासच्या सगळ्या शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय। सुदैव हे आहे की अजूनही लोकल थांबल्या नाहीयेत। सकाळी नेरूळचा एक बिघाड सोडला तर अजूनही लोकल कुठेही थांबल्या नाही, कुठे तांत्रिक बिघाड नाही। मात्र पाऊस वाढलेला आहे, त्यामुळे आता देखील मध्य रेल्वेची वाहतूक ही 15 ते 20 मिनिटं उशिराने आहे। हार्बर रेल्वेची वाहतूक ही 15 मिनिटं उशिराने आहे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक जेमतेम 5 ते 10 मिनिटं उशिराने सध्या सुरू आहे। पण पावसाचा जोर वाढतो आहे, हाय टाईड आहे आणि या सगळ्याचा परिणाम जर झाला तर लोकलची वाहतूक ही आणखीन मंदावू शकते। त्यामुळे जी लोक बाहेर पडली आहेत, घराबाहेर गेलेली आहेत, आज चालू दिवस आहे त्याच्यामुळे आज अनेक लोक कामावर गेलेली आहेत, तर त्यांनी लवकरात लवकर आणि सुरक्षितपणे घरी येण्याचा सल्ला जो आहे तो प्रशासनातर्फे दिला जातोय। दीपक, अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।